महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस, गारपीट पाहायला मिळणार आहे. 30 ते 31 मार्च दरम्यान राज्यातील वातावरण अजून बदलेल आणि त्यानंतरही एप्रिलच्या सुरुवातीचे काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण राहील, गारपिटीची शक्यता राहील. हा अंदाज द्राक्ष पट्ट्यासाठी नाहीये, त्यामुळे हा अंदाज तुम्ही मराठवाडा, विदर्भासाठी त्यांना समजा किंवा इकडे सातारा, कोल्हापूरच्या भागासाठी. आत्ता जर आपण पाहिलं आपण डिटेल पाहूयाच पुढे. हवामान विभागाचे इशारे काय आहेत, आपला काय अंदाज आहे. तर सध्या जर सकाळी सांगितल्याप्रमाणे कमदावचा पट्टा हा राज्याच्या दक्षिण भागातून अशा प्रकारे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेला आहे आणि दुसरा एक कमदावचा पट्टा उत्तर भारताकडून अशा प्रकारे विस्तारला आहे. आणि याच्याच आसपास तुम्ही पाहू शकता, की महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत. पूर्व भारतात पावसाचे ढग आहेत. इकडे उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि राज्यात कोल्हापूर, सातारा या ठिकाणी गारपीट झाल्याचं सुद्धा कळत आहे. तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. जर आपण जवळून पाहिलं, की सध्या राज्यात काय स्थिती आहे पावसाची, तर सातारा, पुण्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे पावसाचे ढग आहेत. धाराशिव, बीडचे काही भाग आहेत. लातूरचे दक्षिण भाग आहेत. त्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. थोडेसे जालन्याचे भाग आहेत. त्यानंतर मग इकडे थोडंसं हिंगोली, यवतमाळ, वाशिमचा आसपासचा पट्टा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीच्या आसपासचे भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. जसं आपण अंदाज दिला होता, की राज्याच्या या भागात पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक वर्तवली होती. त्यानंतर मराठवाड्याच्या ह्या दक्षिणेकडील भागाकडे सुद्धा आपण स्थानिक ढगनिर्मितीवर पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली. विदर्भातही स्थानिक ढगनिर्मितीवरती पावसाचा अंदाज दिला होता. तर त्या भागांकडे पावसाचे ढग आहेत. तसंच इकडे बुलढाण्याच्या दक्षिण भागापर्यंत सुद्धा ढग विकसित झालेत. आणि जर आपण आज रात्रीचा अंदाज पाहिला, तर आज रात्री कोल्हापूरच्या बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये आणि हलक्या थेंब आता इथून पुढे राहतील. कारण जोर जो आहे पावसाचा थोडासा या ठिकाणी ओसरलेला दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी राजापूर हा जो काही रत्नागिरीचा भाग आहे, तर या ठिकाणी गडगडाट पाऊस देणारे ढग आहेत. त्यानंतर इकडे वैभववाडी असेल, त्याला लागून असलेल्या कणकवलीच्या आसपासच्या भागात या ठिकाणी गडगडाट पाऊस होईल. हेच ढग थोडेसे देवगडपर्यंत सुद्धा म्हणजे किनारपट्टीच्या भागापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. तर साताऱ्यातही सातारा आहे, वाई आहे, खंडाळा आहे, महाबळेश्वरचा भाग आहे, जावळी, कराड बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर सातारा, कोरेगावच्या आसपास पावसाचे ढग आहेत. त्यानंतर खटावकडे पावसाचे काही ढग आहेत. वाई, महाबळेश्वरच्या आसपास थोडेसे महाबळेश्वरपेक्षा वाईच्या आसपास पावसाचे ढग आहेत. तर त्या ठिकाणी रात्री सुद्धा पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे. इकडे भोरकडे सुद्धा पावसाचा ढग आहे. आता हळू-हळू तो निघून जाईल दक्षिण पूर्वेकडे. त्यानंतर पुरंदर, बारामतीकडे सुद्धा पाऊस झालेला आहे आणि ते ढग थोडेसे दक्षिण पूर्वेकडे सातारच्या फलटणकडे जाऊ शकतात. पण जास्त मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठा पाऊस होईल असं नाहीये. पुणे शहरातही थोड्याफार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. त्यानंतर बीडचं पाहिलं तर हा जो पाटोद्याचा भाग आहे किंवा त्याला लागूनच इकडे वाशी, कळंब या ठिकाणी पावसाची ढग आहेत आणि या ठिकाणी रात्री सुद्धा पाऊस होईल. धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा याही ठिकाणी रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर शेजारच्या धाराशिव लागून असलेला लातूरचा भाग असेल, याही ठिकाणी थोडासा पाऊस होऊ शकतो. निलंगाच्या आसपास पावसाचा थोडाफार अंदाज राहील. त्यानंतर जालन्यात जर पाहिलं तर थोडाफार मंठाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग होते. ते थोडेसे इकडे जिंतूरच्या आसपास सरकतील. थोडासा पाऊस होईल. जास्त मोठ्या क्षेत्रावर खूप मोठी शक्यता नाहीये. म्हणजे परभणीच्या जिंतूरकडे थोडासा पाऊस सरकेल. त्यानंतर इकडे हिंगोली अ, किंवा कळमनुरीचा भाग आहे. या ठिकाणी थोडाफार पाऊस. वाशिमच्या दक्षिणेकडील भागात थोडाफार पाऊस किंवा इकडे मग शेजारचा पुसदच्या आसपासचा भाग आहे. महागाव आहे. या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता यवतमाळमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर गडचिरोलीकडे जर आपण गेलो, तर गडचिरोलीकडे सुद्धा पावसाची ढग आहेत. साधारणतः उत्तरेकडील भाग कुरखेडा, कोचीच्या आसपासच्या भागांमध्ये आणि चामोर्शी, गडचिरोलीच्या तालुक्याच्या आसपास पावसाचा ढग आहे आणि इकडे भंडाऱ्याच्या पावनीच्या आसपास थोडासा पावसाचा ढग दिसतोय. हे ढग दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत आहेत आणि त्यामुळे त्याच्या मार्गात जे असतील भाग त्या ठिकाणी पाऊस होईल. म्हणजे रात्री नांदेडकडे सुद्धा थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि परभणीत थोडीशी शक्यता आहे. जास्त प्रमाणात किंवा मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नसेल. यानंतर इकडे बेळगावच्या या भागांमध्ये थोडासा हलका पाऊस होईल. बिदर, गुलबर्गाकडे सुद्धा थोड्याफार पावसाच्या सरी या रात्रीसाठी राहतील. आता इथून पुढचा अंदाज पाहिला तर उद्यापासून उत्तरेकडचे कोरडे आणि उष्ण वारे राज्याकडे वाहतील. तापमान वाढ होईल. विदर्भ तर तापलेला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचे बरेचसे भाग तापतील आणि थोडीशी शक्यता राहील उद्या कोल्हापूर घाट, सिंधुदुर्गचे त्याला लागून असलेले भाग, बेळगावच्या लागून असलेले भाग या ठिकाणी थोडीशी शक्यता पावसाची राहील. पण या व्यतिरिक्त इतरच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता उद्यासाठी ही दिसत नाही. असं दिसतं की उद्या 28 तारखेला विशेष काय पाऊस
राज्याच्या इतर ठिकाणी नसेल. अ, त्यानंतर 29 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 29 तारखेला एक पश्चिमी आवर्त उत्तर हिमालयीन क्षेत्राकडे येतोय. त्याच्यामुळे थोडेसे पश्चिमेकडचे वारे इकडे मुंबई, ठाणे, पालघरकडे वाहतील. त्यामुळे तापमान काहीसं कमी होण्यास या ठिकाणी मदत होईल असं वाटतंय, की इकडे घाटाच्या आसपास हे तापमान थोडंसं कमी होईल. पण राज्याचे अंतर्गत भाग तापलेलेच राहतील आणि 29 तारखेला सुद्धा सध्याच्या मॉडेल अपडेटनुसार विशेष पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही. मात्र 30 तारखेनंतर वातावरण बदलेल. पुणे, सातारा, कोल्हापूर हे घाटाकडील आसपासचे भाग आहेत. या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. या दरम्यान मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे सुद्धा गडगडाट पाऊस किंवा गारपीट होऊ शकते. या घाटाकडे सुद्धा आणि मराठवाड्याच्या सर्व भागांमध्ये किंवा उत्तरेकडील भाग असेल, या ठिकाणी गडगडाट पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. याच दरम्यान धुळे, नंदुरबार, जळगाव हे खानदेशातील पट्टे आहेत. याही ठिकाणी पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. तर विदर्भाकडे एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. जास्त शक्यता विदर्भाकडे नाही, पण तसं लक्ष आपल्याला ठेवावेच लागेल. तसेच कोकणातही ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो काही भाग आहे घाटाच्या आसपास याही ठिकाणी पूर्वेकडून एक काळा ढग थोडासा विकसित झाला घाटाच्या आसपास, तर एकदम शेजारच्या भागाकडे पाऊस होण्याची शक्यता राहील 30 मार्चला. 30 नंतर 31 मार्च रोजी सुद्धा राज्यात पावसाचे वातावरण सेम राहील. मराठवाडा विभाग, त्यानंतर पश्चिम विदर्भ, थोडासा खानदेश, थोडेसे इकडे घाटाकडचे भाग पावसासाठी वातावरण अनुकूल हे राहते. विदर्भाच्या पूर्व भागाकडे तेव्हा सुद्धा सध्याच्या अपडेटनुसार जास्त पाऊस दिसत नाही, पण बदल होऊ शकतो. तिथून पुढे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 तारखेला सुद्धा जो पाऊस असेल पुणे, सातारा, कोल्हापूर घाटाच्या आसपास किंवा या जिल्ह्यांचे इतर भाग असतील किंवा मराठवाडा विभाग असेल, या ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूलच राहील. त्यानंतर 2 आणि 3 तारखेला मराठवाडा, खानदेश, विदर्भ पावसाची शक्यता दाट आहे, जास्त आहे. पुणे, रायगडसह रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा याही ठिकाणी पावसाची शक्यता दरम्यानच्या काळामध्ये राहील. पण हे असं नाही की एकाच वेळेस सर्वच भागात पाऊस होईल. काही ठिकाणी पाऊस होईल, काही भाग सुटतीलही आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा या दरम्यान राहील, कारण पश्चिमी आवर्त येतोय. आणि जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. त्यानंतर 29 तारखेचा अलर्ट पाहिला तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. चंद्रपूरमध्ये गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे. तर लातूर, धाराशिव, सोलापूर हलका मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर नांदेड, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही. त्यानंतर 30 तारखेचा अंदाज पाहिला तर 30 तारखेला अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिलाय. तर त्याच तारखेला नाशिक पूर्व, नाशिक घाट, पुणे पूर्व, पुणे घाट, सातारा पूर्व, सातारा घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर पूर्व, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये 30 मार्च रोजी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानंतर 31 तारखेचे इशारे पाहिले तर 31 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, त्यानंतर इकडे परभणी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह गारपिटीचा येलो अलर्ट दिलाय. तर त्याच तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक पूर्व, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाट, सातारा पूर्व, सातारा घाट, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट आणि सांगली जसं इकडे धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. या अंदाजामध्ये बदल होत राहतील. दररोजचे बदल आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हाला कळवण्यात येतील. तसेच Facebook पेजवरती कळवण्यात येतील. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.